पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो आपल्या आजच्या व्हिडिओचा कंटेंटच असा आहे की तुम्ही वर्षभरासाठी कशा पद्धतीने काजू साठवू शकता आणि वर्षभरामध्ये तुम्ही काजूची भाजीसुद्धा खाऊ शकता. तर ही जी पद्धत तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर नवीन असेल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा. तर वर्षभरामध्ये आता तसं बघायला गेलं तर काजूचा सीझन आत्ता चालू आहे आणि मग नंतर आपल्याला सीझन गेल्यानंतर भाजी खाऊशी वाटते किंवा आणि आता भाजी खाल्ली पाहिजे किंवा थोडीशी क्रेविंग होते, तर तुम्ही तेव्हासुद्धा भाजीचा आस्वाद घेऊ शकता. कसा काय, तर ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही बघू शकता. तर सांगते तुम्हाला, थोडक्यात सांगितले, नंतर तुम्हाला दाखवते सुद्धा. तर जर तुम्हाला भाजी खायची असेल तर कशा पद्धतीने साठवली जाते ते पण मी तुम्हाला सांगते. तर ज्या काही काजू असतात ते आपल्याकडे सुकवले जातात. जे घर आपण कापतो आणि ते जे काही जून घर असतात तर ते आपण निवडतो आणि नंतर मग सुकायला टाकतो उन्हामध्ये आणि नंतर मग ते सोलून वरची साल वगैरे काढून छानपैकी मग ठेवतो आणि नंतर मग वर्षभरामध्ये आपण कधीही भाजी खाऊ शकतो. आणि आत्ता हा सीझनच असा आहे ना की ह्या सीझनमध्ये काजू बऱ्यापैकी जून होतात आणि नंतर मग कापून आपण सुकवतो. तर आता ह्या कोकणामध्ये आमच्याकडे सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल की प्रत्येकाच्या घरावरती कौलं असतील किंवा पत्रा असेल तिथे ह्या ज्या काजू आहेत ते सुकत टाकतात आणि सुकल्यानंतर मग त्यातली सालं काढून वगैरे ते मग जे काही गर निघतात ते असे ठेवतात आणि नंतर मग कधी भाजी वगैरे खायची असेल तेव्हा गरम पाण्यात टाकून छानपैकी भाजी करतात. तर गरम पाण्यात टाकायचं कारण एवढंच, कुठे चीक वगैरे असतो ना, तर चीक जाण्यासाठी. जसं आपण आता काजू कापून ओल्या काजू जसं आपण गरम पाण्यामध्ये टाकतो कारण की चीक कुठे जर असेल तर दूध निघून जावं यासाठी, तसंच हाताला लागू नये यासाठी. तर ते आपण जे काजू आहे सुकवल्यानंतर पाण्यात टाकायचं गरम पाण्यामध्ये, नंतर मग त्याची भाजी करायची. तर अशी सगळी प्रोसेस आहे. तर तुम्ही सुद्धा ही प्रोसेस करून म्हणजे भाजी जर तुम्हाला करायची असेल नंतरही, सीझन संपल्यानंतरही, तर तुम्ही ही पद्धत वापरून करू शकता. तर बघा. तर ह्या बघा, ह्या आहेत त्या काजू ज्या आपण सुकवलेल्या आहेत वर्षभरासाठी, आपल्याला ज्या काही जे भाजीसाठी लागतील त्या. आणि अजूनही सुकवू, आता जेवढ्या सुकवल्यात तेवढ्या मी तुम्हाला दाखवते. तर ह्या बघा, अर्ध्या इकडे आहेत आणि अर्ध्या इकडे आहेत, प्लस जिथे सुकवलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने काजू सुकवल्या जातात आणि ह्या आता ऊन खूप असल्यामुळे ना उन्हामध्ये पटकन सुकतात आणि नंतर मग एक एप्रिल मे नंतर ना थोडं ऊन कमी पण असतं, कारण की गेल्या वेळेस पाऊस लवकर होता, मे महिन्यामध्येच पाऊस होता. त्याच्यामुळे ह्यावेळी पण आपण सांगू शकत नाही ऊन असेल की नाही. तर ह्यावेळेस ऊन आहे आता ह्या मार्चमध्ये वगैरे, तर तेव्हा आपण आता मस्तपैकी सुकवून घेतलेले आहेत काजू. तर ह्या बघा, अशा आपण मस्तपैकी सुकवलेल्या काजू आहेत. आता ह्या ज्या काजू आहेत त्या तुम्हाला दिसायला पण बघा एकदम व्हाईट बघायला मिळतील. त्या सगळ्यात जून काजू आहेत आणि तशाच्या तशा आहेत बघा एकदम. जर कोवळी काजू असेल ना ते एकदम अशी ना सुकून जाते, त्याच्यामुळे जो गर असतो ना तो नीट राहत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने एकदम जून काजू आपल्याला सुकवायला टाकायला लागतात. तिथे पण आपण तशाच टाकलेल्या आहेत. आता ह्या ज्या काजू आहेत ना त्या आपण कशा सुकवतो ते पण मी तुम्हाला सांगते. आता आपल्या घरामध्ये जेव्हा काजू आपण आणतो रानातून, तर रानातून आणल्यानंतर आपण कापल्यानंतर त्यातल्या ज्या काही जून काजू असतील ना त्या आपण साईडला काढतो. सगळ्याच अशा नाही, ज्या बऱ्यापैकी जून आहेत त्या आपण काढतो साईडला आणि त्या सुकवायला टाकतो. तर ह्या तशाच सुकवलेल्या आहेत आणि बाकीच्या काही कोवळ्या वगैरे काजू निघतात ना त्या आपण भाजीला वगैरे वापरतो. आता तसं बघायला गेलं तर ह्या काजू एकदम जून तुम्हाला बघायला मिळतील, दिसायला पण एकदम अशा पांढऱ्या-पांढऱ्या आहेत आणि मेन म्हणजे ह्या पुसून सुकत टाकलेल्या आहेत. आता कधी-कधी काय होतं, आपण कापतो तशाच्या तशा सुकत टाकतो, तशा टाकायच्या नाही, कारण की जो चीक असतो तो सुकतो ह्या काजूंवरती. सुकल्यानंतर मग खाताना ते चीक जाणवतो. त्याच्यामुळे ना पुसायच्या, गर काढून झाल्यानंतर थोड्या पुसायच्या आणि नंतर सुकत टाकायच्या. आता इथे आम्ही गॅलरीमध्ये सुकत टाकतो, त्याच्यामुळे ऊन थोडंफार येतं, त्याच्यात सुकून जातात. आणि हे बघा, असा गर तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, एकदम व्हाईट एकदम. आता यात ना ज्या काही सुकट टाकलेल्या काजू आहेत ना त्या ह्या इथे बघू शकताय तुम्ही. तर आपण कापतो बिया आणि नंतर ज्या काही काजू जून आहेत त्या आपण अशा सुकट टाकतो गॅलरीमध्येच. आणि यांना बऱ्यापैकी ऊन येतं, कारण की इथे समोरच हे आहे, त्याच्यामुळे ऊन इझिली यांच्यावरती येतं आणि मस्तपैकी सुकतात काजू आपल्या. तर ह्या बघा, ह्या पण सगळ्या काजू आहेत ना आपण पुसून टाकतो, अजिबात कापून झाल्यानंतर अशाच टाकत नाही, कारण की चीक यांना खाताना लागतो. त्याच्यामुळे म्हणजे सुकवायच्या आधी चांगल्या पुसायच्या काजू आणि त्याच्यानंतर अशा सुकत टाकायच्या. लगेच सुकतात आणि वरची जी साल आहे ती पण पटकन निघते. त्याला काही जास्ती गॅसचं हे नाही लागत. 2-3 उन्हं जरी तुम्ही लावली तरी होतात. तर आपण असे वर्षभरासाठी काजू अशा सुकवतो आणि बरणीमध्ये वगैरे ठेवतो. फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता, अजिबात काही होत नाही. बाहेर पण ठेवू शकता. जर 3 ते 4
गार चांगली लावायची आणि त्याच्यानंतर तुम्ही काजू वापरू शकता. आणि जेव्हा कधी भाजी करायची असेल तेव्हा तुम्ही आतमध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकून मग नंतर तुम्ही भाजी करू शकता. जसं आपण ओल्या काजू कापून गरम पाण्यामध्ये टाकतो सालं निघण्यासाठी तसं. पण ह्याची तुम्ही सालं जरी आधी काढून ठेवली तरी काही हरकत नाही किंवा जरी पाण्यासकट म्हणजे अशीच जरी पाण्यात टाकलं तरी काही हरकत नाही. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे असं आहे की तुम्ही काजूची जी साल आहे ना ती काढा आणि त्याच्यानंतरच पाण्यात टाका. सो ह्यांना टाकावीच लागते पाण्यामध्ये थोडं, कारण की कुठे चीक झालेला असतो तो निघून जातो त्याच्यामुळे. पण आपण सुकवतानाच काळजी घ्यायची की जेव्हा कापून झाल्यानंतरच पुसून डायरेक्ट सुकत टाकायचे. तर इथे आता आम्ही अशा काजू सुकवतो घरी, ज्या काही काजू येतील त्या. आणि इकडे अर्ध्या आहेत, ह्या एवढ्या आहेत. तर अजून सुकवणी होतील कारण की आपल्याकडे काजू बऱ्यापैकी आहेत. त्याच्यामुळे आपण सुकवतो जास्त, कारण की कसं असतं आपण देणं घेणं पण असतं, सगळ्यांना देतो वगैरे काजू. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या जास्तीत जास्त सुकवाव्या लागतात. तर तुम्ही सुद्धा वर्षभरासाठी ही पद्धत वापरून काजू तुम्ही इझिली सुकवू शकता. ह्या बघा ना मस्तपैकी पांढऱ्या पांढऱ्या आहेत एकदम. ह्या सुकलेल्या आहेत. हे बघा सालं पण निघत आहे. तुम्हाला दाखवते मी एक साल काढून. हे बघा ह्या सुकलेल्या आहेत प्रॉपर. त्याच्यामुळे वरची जी साल आहे ना ती पण निघते आणि एकदम काजू बघा एकदम मस्त दिसतो, एकदम पांढरा पांढरा. तर अशी ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा काजू छानपैकी सुकवू शकता वर्षभरासाठी. तुम्हाला कधी भाजी खावीशी वाटली, पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्रेविंग होते भाजी खायची किंवा कधीही म्हणजे काजूचा सीझन जरी संपला तरी आपल्याला काजूची भाजी खाऊशी वाटते. तर तुम्ही ही पद्धत वापरून इझिली काजूची भाजी खाऊ शकता. पण काजूची भाजी करत असताना काळजी घ्यायची की ह्या गरम पाण्यातच टाकायच्या असतात, डायरेक्ट टाकायच्या नाहीत. गरम पाण्यात टाकल्यावर कुठे म्हणजे काजूला चीक असला ना की तो चीक निघून जातो. तर इकडे पण आहेत आपल्या, हा बघा इकडे पण बऱ्यापैकी आहेत. तर अजून त्यांची सालं काढायची आहेत. सालं आपण थोड्या दिवसानंतर काढू एकसाथ, कारण की अजून आपल्याला बऱ्यापैकी काजू सुकवायचे आहेत त्याच्यामुळे. सो इकडे पण आहेत त्या बघा. ह्या पण आपण काल 2 दिवस झाले त्यांना पण टाकून. तर अजून एक ऊन जरी चांगलं लागलं ना की मस्त सुकून जातील काजू ह्या. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा ही पद्धत आवडली तर नक्की करा. आणि आता आमच्याकडे सगळेजण म्हणजे प्रत्येकाच्या घराच्या वरती कौलं असतील, पत्र्या असतील, तर पत्र्यावरती अशा काजू सुकट टाकलेल्या असतात. सुपांमध्ये टाकतात किंवा जी काही आपली परात वगैरे असते त्याच्यामध्ये सुकट टाकतात आणि मग पावसाळ्यात वगैरे खाण्यासाठी त्या काजू वापरल्या जातात अशी पद्धत वापरून. तर चला आता आपण इथे थांबणार असो. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.